नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे अगदी पोटभरीची रेसिपी। फक्त ही रेसिपी बनवा, तुम्हाला दुसरं काही बनवायची गरज लागणार नाही। त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे पाहू। 1 वाटी घेतलेले आहे ज्वारीचं पीठ, हे पहा 1 वाटीभर, आणि छोटी वाटी म्हणजे 2 चमचेभर तांदळाचं पीठ, 1 चमचा रवा, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि ओवा। मैत्रिणी, ओवा जरूर घाला, ओव्याचा स्वाद अप्रतिमच लागतो ह्या रेसिपीमध्ये। आता एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे। ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि 2 चमचेभर तांदळाचं पीठ, रवाही घालायचा आहे म्हणजे त्या रेसिपीला क्रंचीपणा येतो। आता हे सगळं घालून घेतलेली पिठं, त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। त्यापूर्वी आपण ही मेथी घेतलेली आहे, मेथीची भाजी छान निसून टिपून कापून घेतलेली आहे धुवून। आता ती घालून घ्यायची आहे 2 मूठभर। आणि मेथीची भाजी घातली तरीसुद्धा आपल्याला थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे कापून, कारण कोथिंबीरचाही तेवढाच स्वाद येतोय। आता हे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे, तो सुद्धा छान असा मोठा मोठा घातलेला आहे। आता उन्हाळा म्हणलं का आपण त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं आंबटपणा छान लागतो, त्यामुळे दही घातलेलं आहे वाटीभर आणि ओवा हातावर चोळून घातलेला आहे। दह्याने छान असा आंबटपणा येतो त्याला खायला। आता आपण त्यामध्ये हळद, धणा जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट मसाला आपला जो घरगुती असतो तो, म्हणजे त्याच्यात गरम मसालासुद्धा असतो, हे सगळं घातल्यानंतर आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठही घालायचं आहे आणि हिंगही घालायचं आहे। हिंगाने सुद्धा छान असा स्वाद येतो त्याच्यामध्ये। आता तुमच्या मसाल्याच्या अंदाजाने मीठ घाला चवीनुसार। हे सगळं एकत्र करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, पीठ हे हातानेच मळायचं कधीही, म्हणजे त्यामध्ये आपल्या हाताची चव तर उतरते, पण पीठही छान मळलं जातं। कुणी चमच्याने हलवतं, कुणी जे पीठ मळायचं भांडं असतं त्याने मळतं। आता थोडंसं आपण तेल घालायचं आहे मोहन म्हणून, म्हणजे ते पीठ छान सैलसर आणि झक्कासच मळून होणार आहे। हे पहा, ह्या पद्धतीत आपल्याला पीठ मळायचं आहे। आता पीठ मळून झालेलं आहे आपल्याला, आणि आपल्याला आता त्याच्यात काय करायचं आहे पहा। थोडा वेळ ठेवून देऊ मुरायसाठी, म्हणजे सगळे मसाले त्याच्यात छान असे घोळले जातील। मैत्रिणींनो, अगदी आगळी वेगळी रेसिपी आहे, तुम्ही कधी पाहिली का नाही हे सुद्धा मला माहिती नाही। आता एक चाळण घेणार आहे, त्या चाळणीला मी तेल लावून घेणार आहे। तेल लावल्यानंतर आपल्याला ह्याचे बनवायचे आहे मुटकुळे म्हणा, किंवा अशा राजस्थान टाईपमध्ये आपण जी थोडीशी बाटी बनवतो ती करून घ्यायची आहे। हे पहा, ह्या पद्धतीत गोळा करायचा, थोडंसं चपटं करायचं आणि त्यामध्ये थोडासा बोटाने दाबायचं आहे। ते का दाबायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। मैत्रिणींनो, असेच आपले सगळे मुटकुळे करून घ्यायचे व्यवस्थित। ही रेसिपी माझ्या आजीने पणजीने शिकवलेली आहे, कारण त्यांना अशा रेसिपी खूपच आवडतात। ही म्हाताऱ्या माणसांसाठी सुद्धा अप्रतिम रेसिपी आहे, दात नसल्याने सुद्धा छान खाऊ शकतो। आता ही वाफवायला ठेवायची आहे 10 मिनटं। 10 मिनटामध्ये हे वाफून तयार होतात, आणि त्यापुढेही आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे कळेल काय करायचं आहे ते। झाकण ठेवून झालेलं आहे आणि 10 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे।
आता एक सुरीच्या टोचाने आपल्याला पाहायचं आहे का ते शिजलंय का. शिजलं असलं तर थंड करून घ्यायचं आहे बाजूला उतरवून आणि एक भांडं ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती आणि त्यामध्ये तेल घालून जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे. मैत्रिणींनो, जिरी मोहरी घातल्याने आणि सफेद तिळही घालायचे आहे आणि भरपूर अशी परतही आपल्याला मेथीची भाजी घालायची आहे. हाय का नाही छान रेसिपी. आणि कोथिंबीरही घालून घेतलेली आहे. तीळ जरूर घाला, तिळाने सुद्धा चव अप्रतिम येते. कढीपत्ता घातलेला आहे फोडणीला. थोडीशी भाजी शिजली का मग आपल्याला पुढची कृती करायची आहे. आता हलवून घेतल्यानंतर आपली भाजी आता शिजत आलेली आहे थोडी. तर त्यामध्ये आपण ठेचा घालून घेऊ हिरव्या मिरचीचा, जो आपण उरवून ठेवला होता थोडासा. तो सुद्धा ह्या भाजीमध्ये घोळून घ्यायचा आहे, म्हणजे ठेच्याचा स्वाद त्याच्यात उतरेल. आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. थोडासा कलर येण्यासाठी आपल्याला काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायचं आहे आणि थोडीशी धणा पावडर घालायची आहे. आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला त्याच्यात घालायचे आहेत आपली मुटकुळी म्हणजे बाटी. त्याच्यात थोडीशी मी साखरही घातलेली आहे आणि पाणी घालून घ्यायचं आहे. थोडीशी उकळी आली पाण्याला, छान आपली भाजी शिजली जाईल. हे पहा. आणि ह्या भाजीच्या पाण्यामध्ये ही मुटकुळी टाकून द्यायची आहेत. घातल्यानंतर मुटकुळी छान एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे भाजीही शिजली जाईल आणि आपली मुटकुळ्यांना सुद्धा छान चव येईल भाजीची आणि त्या रश्श्याची. याप्रमाणे ठेवून घ्या आणि थोडीशी वाफ काढून घ्या. आपली मुटकुळी तर शिजलेलीच आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण मेथीचा स्वाद अजून वाढावा मुटकुळ्यांना, म्हणून आपण थोडंसं पाणी घालून वाफ काढून घ्यायची आहे. झालेली आहे. पहा, तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे, आपण त्या बाटीला मध्ये बोटाने प्रेस का केलं. प्रेस केल्यामुळे त्यामध्ये छान असं पाणी जाऊन आपल्या बाटीला वाफवली जाते आणि त्याच्यामध्ये सगळा रसकस उतरून छान आपली बाटी तयार होते. आता त्यावर साजूक तूप घालायचं आहे आणि गरमागरम कोथिंबीर घालून आपला ताव मारायचा आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्हाला माझी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावरती नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दिसतील. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन